विश्वाचा आराध्य दैवत आहे भगवान गणेश भगवान। शास्त्री महाराज जर तुम्ही म्हणले संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा पूर्ण मंडळ जर म्हणलं उद्या सकाळी बाळू महाराजाला लाईन मध्ये उभं करायचे माणसं रांगेला लावण्यासाठी, शेवाय देवाची याच्यात काय वाव गे, तरी पण मिरच्या लागत्यान बाळूला। म्हणजे माझ्यावर घेतल्यावर तुमची लय खसफस म्हणजे तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळतंय तुम्ही किती किती ठिकाणचं पाणी पिलं विठाला। आमच्यावर घेतलं की यायला वाटतं हे बावणीच येत। सुपारी इतका तिळा इतका हरभरा इतका का होत नाही, प्रत्येकाचा युग दुःख होतो। अरे वा, मी काल कीर्तन केलंय आणि मला विश्वस्त म्हणते दात माणसं रांगेला दर्शन रांगेत तुम्ही भरा आणि लोक रांगेला लावा। अरे बाळू, देवाच्या दर्शनाची लोक लावायची तुला, तरी जरासं कुठंतरी असं दुखन। 12 तारीख 36 वर्ष पंढरपुरातला मालक वॉचमन झालाय। दत्त चोपदारी करीत असे, चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, रामने देव राबे त्यांचा, देव राबे त्यांचा, रामने देव राबे त्यांचा, रामने देव राबे त्यांचा, दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत। सज्जनांनो, 12 तारीख 36 वर्ष रिकाम्या वेळात दरुजा सांभाळला, द्वारपाल झाले प्रभू, वॉचमन झाले वॉचमन। कोणाला देव म्हणतात? इथं समोरचे उभे आणि मी सुद्धा गिरगावच्या बाळूला आता घरी जाऊ द्यायचं का न जाऊ द्यायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात। आणि तो 36 वर्ष वॉचमनकी करतोय, कपडे धुतोय। काय अधिकार असेल पैठणच्या मालकांचा? आणि त्या मालकांचे उद्गार आहेत की संतांचं देवावर कर्ज आहे। सात्विक लोकांनी विचार केला, सदाचारी पुण्यशील पावन माणसं शक्यतो 0 मिनिटात आक्षेप घेत नाहीत। हे भंगिरी भुंगिरी असतात का ज्याला कवडीची अक्कल नाही तेच हिचकित आहेत, ते म्हणलेच कस काय असं? तुला काय अक्कल आहे सुंबळ्या? तुला पराच्या दिवशी बायकून रट्टी दिली तू काय करायचे त्याच्या काड्या करू? तू इतका नालायकपणा, इतका गरम तू। समुद्र समुद्र असतो, वडा वडा असतो। पाऊस सुरू झाला आणि उताराचं पाणी खड्ड्यात आलं की वड्याला पूर येतो, आणि पाऊस बंद झाला की 1-2 महिन्यात छापी भिजवायला पाणी नाही वड्यात। छापी कळती का? हे चिलमीवाल्याला माहित असती, तुम्हाला काय माहिती आहे? चिलमीच्या खालून धुडकं लावते तिला छापी म्हणते, तरी ते वडे हुट 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 करते। समुद्र समुद्र असतो। सात्विक लोकांनी विचार केला, नाथबाबा सांगतात त्या अर्थी ब्रह्मांडाच्या मालकावर संतांचं कर्ज आहे। पण मधातले होते काही पानशेट ह्या आग्या मावळाच्या माश्या, हे म्हणल्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं असं कसं काय म्हणणं आहे? संत तर देवाचं भजन करतात, संत तर काशीतल्या मालकांचं भजन करतात, संत तर गणेश बाप्पांचं भजन करतात, संत तर जगदंबेचं भजन करतात। मग संतांपेक्षाही देव मोठी आहेत ना, मग मोठी माणसं लहान्यांकडनं कर्ज कसे घेतील? अशी चारवाकाची शंका होती। चारवाक कोणाला म्हणायचं? चारवाक आपल्यात राहून आपली वाभाडे काढतात, या भंगिऱ्याला चारवाक म्हणतात। त्या चारवाकांचा प्रश्न पैठणच्या मालकांना आहे, महाराज एक शंका आहे आमची की संतांचं कर्ज देवावर कसं शक्य आहे? महाराजांनी सांगितलं, मला एकट्याला विचारण्याऐवजी 18 संतांचा मेळा भरवा, ते सर्व 18 संत आमंत्रित करा आणि सर्व संतांच्या सानिध्यात तुमचा प्रश्न मांडा। हे सर्व संत सांगतील की काय अवस्था आहे। तर चारवाकांनी सर्व संत एकत्रित केली आणि सगळ्यांच्या समोर चारवाक उभे राहिले। कधी कधी काय होतं माहित असतं का? शहाण्याला मूर्खाच्या नादीत थोडा वेळ लागावंच लागते, त्याचं म्हणणं ऐकावंच लागतं, नाही तर मूर्खाच्या लाऊडस्पीकरची लाईटच जात नसती।
रातच्या त्याचे स्पीकर चालून दिवसात त्याचे स्पीकर चालू, हे नाही म्हणालो मी, हा मूर्खाचे म्हणतोय मी, अंगाव घेऊ नका. ते कधी बोंबलत असतात. म्हणून या नालायक लोकांना वेळीच चाप बसावा याच्याकरता संतांनी त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम तदनंतरे. मूर्खाला आधी नमस्कार करावा लागतो, त्याला मोठा गुगू येत असतो. सज्जन माणसाला जर रामराम घालायचे म्हणलं ती गडबडीत असतील, त्यांच्या मागे व्याप असेल, काही काम असेल, नसेल घातला. पण मूर्खाला त्याला का आता मी दिसायलो का, तो का माणूस राहिला का, मग काय भूत झाला का, नाही नाही आता ते का पहिल्यासारखे राहिले का, शेपटी आल्या त्याला. मूर्ख असे सारखं ओरडत असतात. म्हणून त्यांच्यासाठी काही वेळ द्यावाच लागतो, ते काढायचा थोडासा वेळ. संतांनी सुद्धा विचार केला आपण यांचे म्हणणं ऐकून घ्यावा. आणि एक एक संत सांगत होते तुम्हाला काय वाटतंय, आमचं कर्ज नाही. अरे ब्रह्मांडाचा मालक आमच्यामुळे मोठा झालाय. आमुचिया भावे तुझ देवपण, हे का विसरोनी राहिलाशी. देवा तुला देव पण आले ना, ते आमच्यामुळे आले. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. अहो विश्वातला मालक हा संतांनीच आपल्याला दाखवलाय. एक सोपा मुद्दा सांगू का, नुसतं देवावर कर्ज नाही तर पृथ्वीवर जितके देश असलेल्या प्रत्येक या भूखंडावर संतांचं कर्ज आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, निवृत्तीदादा, सोपन काका, मीराबाई, जनाबाई, सखुबाई, मुक्ताबाई ही संत जर जन्माला आली नसती तर आपल्यातून उसातल्या डुकरात काही फरक राहिला नसता. आपण माणसं म्हणून जर जगत असतो, माणसं म्हणून, तर ह्या संतांचे कर्ज आहे, त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. देव तर फार लांबची गोष्ट आहे. एका माणसाकडे हजारो कोटीची प्रॉपर्टी होती पण समाधान नाही, पोटबुट हरपून येत होतं. ज्याच्याकडे हजारो कोटीची प्रॉपर्टी, त्याचं पोरग जर बुट हरपून येत असेल तर त्याला समाधान आहे का? दादा महाराज समाधान आहे त्याला? नाही समाधान नाही. पण पैशान समाधान भेटत असतं का? किती दाखवायचे कुंटलन, ज्याच्याकडे पैसे त्याला कवडीचं सुख नाही. त्याचे बंडलावर बंडल टेकले तर घर होतील पण कवडीचं सुख नाही, रात्रंदिवस झोप नाही. पैशानं सुख भेटत नाही. सुख फक्त ठराविक लोकांकडे, ते संतांकडे. अहो देवाकडे पण सुख नव्हतं. मनवोनी सेवा करी त्यांची, सेवा करी मनवोनी सेवा करी त्यांची. संताचे सुख झाले आ देवा, संताचे सुख झाले आ देवा, संताचे सुख झाले आ देवा, संताचे सुख झाले आ. मनवोनी सेवा करी त्यांची, मनवोनी सेवा करी त्यांची, मनवोनी करी त्यांची. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. अहो देवाला पण सुख देणं हे संतांकडेच काम आहे, किंवा संतांकडे तो साठ आहे, किंवा संतांचीच योग्यता आहे, त्यांचाच अधिकार आहे देवाला सुख देण्याचा. आपण ज्यानं सृष्टी निर्माण केली, या सृष्टीतल्या झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. देखवी ऐकवी एक नारायण. तुम्ही माझ्याकडे बघता, मी तुमच्याकडे बघतो, विचाराची देवाणघेवाणे ही सर्व दळणवळण क्रिया ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्याला सुद्धा सुख या संतांनी दिले, सामान्य कर्ज आहे. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. किती 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 सुख दिले. या कर्तव्याचं कर्ज विश्वाच्या मालकावर आहे. आणि ते उतरण्यासाठी, ते कर्जाचा भार उतरण्यासाठी त्याला पेलवत नाही ते कर्ज. म्हणून संतांच्या घरी नाचतो याचा अर्थ घुंगर बांधून नाही. संतांची पडलेली कामं न सांगता करी सर्व काम. जी आवश्यक काम आहेत, अत्यंत आता शीघ्र काम आहेत, ही न सांगता जगाचा मालक ते काम करतो. इति नाम नाचणे. साकडे पडोने दी काही व्यथा. साकडे म्हणजे संकट, कोढ, हे कसल्याही प्रकारची आपणची माथा स्वतःच्या अंगावर ते ओढून घेते. एका जनार्दनी संत, धनी नाही, एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वेळेला देहूतल्या मालकांकडे
एक द्रव्य सुपूर्द केलं. तर तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, राजे नकोय, विश्वाचा कारभार चालवण्यासाठी, गोरगरीब रयतेचा कारभार चालवण्यासाठी तुम्ही हे द्रव्य खर्च करा. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा थोडासा नरोस झाला. का म्हणे, देहूतल्या मालकांनी तुकोबारायांनी का आपल्या द्रव्याचा स्वीकार केला नसावा. थोडासा डोळा उंच केला आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायला एक म्हणतात, महाराज मी या प्रांताचा राजा आहे, माझं तुमच्यावर अतूट प्रेम आहे, मला तुम्ही ज्या ज्या वेळेला दिसताल त्या त्या वेळेला मी तुमचं दर्शन घेतो, मावळात तुमची कीर्तनं सुद्धा ऐकतोय, मला तुम्ही फार आवडतात, माझ्या अंतःकरणापेक्षा तुम्ही मला जास्त आवडतात, मी या प्रांतातला राजा आहे. या अनुषंगानं तुमच्या काही भौतिक परिस्थितीमध्ये जे काही खालावलेल्या त्या दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला हे द्रव्य सुपूर्द करतोय. तर महाराजांच्या मुखारविंदातून वाक्य पडलंय, तुम्ही इथले राजे असाल, आम्ही त्रिभुवनीचे राजे आहोत. ती त्रिभुवनी आम्ही वैकुंठीचे आपण पास लावली का नाही पाहिली पाहिजे. गोड गोड छान पुरावा देणार, आम्ही त्रिभुवनीचे राजे आहेत. आणि म्हणून एका जनार्दनी दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी, या तिन्ही भुवनामध्ये संत मुकुटमणी आहेत. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. मागच्यांना उठून जायचं असेल तरी चालतंय, आता कीर्तन झालं असं गृहीत धरू. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली, मला वाटते 50च्या वरची परंपरा आहे ना, 57 वर्षाची परंपरा. भगवान विघ्नहर बाप्पा मंगलमूर्ती राजुरेश्वर भगवंताच्या कृपा प्रसादाने हे तिन्ही यज्ञ ज्यांच्या अधिष्ठानाने पुनीत असणाऱ्या या पवित्र भूमीवर चालतात, अशा भगवान विघ्नहर बाप्पांच्या चरणी त्रिवार साष्टांग दंडवत. ओंकार महाराज असतील मृदंगाचार्य, त्या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं कमी वयातलं तात्विक मृदंग क्षेत्रातलं रत्न, तोडीस तोड आदरणीय हरिभक्तीपरायण उमेश महाराज, चंद्र सूर्यासारखे दोघे एकमेकासारखे महाराष्ट्राला लाभलेली बुलंदतू, त्यांनाही प्रणाम. आदरणीय काका महाराज असतील, त्यांच्या बाजूचे लक्ष्मण महाराज असतील, त्यांचे चिलियाबाळ महाराज असतील, मुरलीधर महाराज असतील, दादा महाराज पाटील असतील, सुदाम महाराज असतील. या कार्यक्रमाला लाभलेलं एक नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय विष्णूजी महाराज सास्ते असतील, ज्यांची साऊंड सिस्टीम यादे सोमनाथ महाराज असतील. तारखेच्या संदर्भात विश्वस्तांच्या वतीने, महाराज तुमच्या सुद्धा वतीने मला जे संपर्क करत होते सोमनाथ महाराज विवाळे, त्यांची साऊंड सिस्टीम सुद्धा आहे, त्यांनाही धन्यवाद. दोन्ही चोपदार असतील. उपस्थित ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. उपस्थित आपला अमूल्य वेळ खर्च करून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतना करत तुम्ही या ठिकाणी हजर झालात, तुम्हा श्रोत्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. आणि भगवान विघ्नहर बाप्पांच्या जन्मप्रसंगानिमित्त चालत असलेला हा सोहळा
या सोहळ्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी छोट्याशा गिरगावकराला इथे कीर्तन करण्याचा योग येतोय. माझं सुद्धा महत् भाग्य आहे. धरणी नागरेश्वर सोबत आले त्यांनाही धन्यवाद. आमचे प्रदीपजी महाराज काळे ते कथेमध्ये बऱ्यापैकी चित्रीकरण सादर करतात, ज्याला आपण प्रचलित भाषेमध्ये झाकी म्हणता. ते त्यांचं चांगल्या प्रतीचं काम आहे. छोट्या छोट्या लेकरांना उद्या राम कळावं, लक्ष्मणजी कळावं, कृष्ण परमात्मा कळावे, भगवान शिवजी कळावे, असे प्रत्येक बऱ्यापैकी ती पात्र रंगवतात. त्यांना सुद्धा धन्यवाद. उपस्थित दोन्ही चोपदार असतील. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला. या संतांचं कर्ज विश्वाच्या मालकावर. जगाच्या मालकाचा हा अनुषंग आहे. मोठी माणसं फुकट घेत नसतात. सात्विक माणसं, शहाणी माणसं, चतुर माणसं दुसऱ्याचं फुकट खात नसतात. देव हुशारे कशाहून समजायचं? देव चतुर जाणोनी अंतर्वर्तत शिकिवा चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुर आहे, हुशार आहे, सात्विक आहे. त्याच्यामुळे ही अधिकारी माणसं शक्यतो कोणाचं फुकट काही घेत नसतात. देवाच्या लक्षात आलं, संतांनी एवढा कर्माचा व्यासंग मोठा ठेवलाय. या कर्तव्याच्या निष्ठेच्या प्रक्रियेतली व्याप्तता एवढा मोठा बोज झालाय. त्या बोजानं विश्वाच्या मालकाची मान वाकलेली आहे. हा कसा उतरायचा आहे म्हणून त्यांच्याकडे नाचतोय याचा अर्थ त्यांची पडलेली कामं करतोय. मग संतांचं कर्ज आहे. त्या संतांची जात पाहत नाही, त्यांचं वैभव पाहत नाही, काही नाही, त्यांचं गाव पाहत नाही, ते घरात दारात पाहत नाहीत, फक्त ती अधिकाराची बघतात. आणि मग जगाचा मालक त्यांच्याकडे नाचतोय. मुद्द्यावर येतो. या इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी एका साधूकडे, एका वारकऱ्याकडं त्याचा व्यवसाय होता. उद्योगम वर्धन्ते लक्ष्मी. पोटासाठी धंदा करणं अत्यंत गरजेचे. हरी का नाम पेट का धंदा न करे ओ मूर्खांदा. लग्न केलंस ना तो काम करी जाय आणि रिकाम्या वेळात भजन करी जाय. काम बंद करून भजन करणाऱ्याला एकाही संतांनी मानलं नाही. उसाला दारे धरायचं सोडून जर भजनात आला असेल तर त्याला मान्यता दिली नाही. गहू कापायचा सोडून भजनात आला असेल तर त्याला मान्यता दिली नाही. उलट मान्यता दिली कामामध्ये काम, कामामध्ये काम. म्हणा राम राम, काही म्हणा जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. आपलं काम करून जो रिकामा वेळ आहे त्याच्यात भजन करायचं. मुलाची आई स्वयंपाक करू लागली. बरोबर 8:30 वाजता दारामध्ये ऑटो लक्झरी त्या मुलाला शाळेतली गाडी येते. लवकर लवकर पोळ्या लाटीत होती. गॅसच्या एका तोंडावर भाजी हलवत होती. त्या मुलाची आई जर एकीकडे पोळ्या टाकीत असेल, एकीकडे भाजी करत असेल, तर मुलाच्या आजीनं थोडंसं लाजलं पाहिजे. तिनं थोडीशी सांभाळली पाहिजे. रिकामी जागा काय म्हणायचं ते घरी गेलो म्हणा. थोडीशी त्या मुलाची आई जर स्वयंपाक करीत असेल तर आजीनं त्या मुलाचं दप्तर भरलं पाहिजे. त्याची पेन्सिल आठवण करून द्यावा, त्याचा डब्बा भरावा. पण मुद्दाम त्याची आई स्वयंपाक करताना ही तुळशी येडे घाली. ती रोज 2-3च घालती. आज 5-50 घातले. पोराची पेन्सिल घरी विचारली, ते आलं नुसताच कोरा पेपर घेऊन. आजी पेपर कोराच, जीवनभर कोरच राहिलं.
22 वर्षाचं झाल्या म्हणले महाराज काय बाई मोहना तू इतकं साला एक संपन्न नाही. मी म्हणलं बाई इतक्या काहीच नाही, अजून 4-2 वर्षाला तू अंगावर ट्रॅक्टर घालणार आहे. महाराज असं कसं म्हणाले तुम्ही महाराज आहेत. मी म्हणलं तो गुन्हाच तसा केलास ना. त्याची आई स्वयंपाक करताना तू तुळशीला येडे घालू लागली ना. तो इति कर्तव्य होतं त्याचं दप्तर भरून देणं, त्याचा डबा भरून देणं, आणि तो गेल्यावर तू 50 ग्रंथ वाचव ना. हे आपण चुका करतो ना. आपल्याला परमार्थ कशात याचाच मिळ लागत नाही ना. सगळ्यात मोठं देवावर कर्ज व्हायचं जर साधन कोणतं असेल तर मायबापाची सेवा. जो आपल्या आईवडिलाची सेवा करतो, जो आईवडिलाचं दर्शन घेतो, त्याला भारतातल्या एकाही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थासी, कुंडली के काय देवे परब्रह्म उभे शपक असला तरी नागपूर प्रतीतला अभंग आहे. गाणे म्हणणाऱ्यापेक्षा कितीतरी चांगला आहे. विठाला याच्याकरता शहानिशा केली. माणसं वकील नाहीत पण कार्य करण्यात 1 नंबरचे येत. दुसऱ्यांनी बोट घालावं याच्याकरता शिद्र ठवायचं नाही. विठाला आई वडिलाचं जो 3दा दर्शन घेतो का, वाक्य नीट ऐका गिरगावकराचं, जो दिवसात आई वडिलाचं 3दा दर्शन घेतो, महाराजाच्या नाही भारतातल्या एकाही देवाच्या पाया पडायची गरज नाही. तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप, अवघे